हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 6 मार्चच्या एपिसोडमध्ये शेवटी तायडीने आपला घाव घातलाय. तायडीने नुपूरचा बदला घ्यायचं ठरवलंय आणि तिला चहूबाजूने घेरलंय. मग तायडीने नेमकं असं केलंय तरी काय? तर फ्रेंड्स, सगळ्यात आधी तर तायडीने चक्क मीनाबरोबर एक डील केली आहे. मीना, चावरे या दोघांना हाताशी धरून लवकरात लवकर नुपूर आणि चावरेचं लग्न लावून द्यायचं असं तिने मीनाला सांगितलंय. आणि मीनाला चक्क 2 BHK फ्लॅट घेऊन देते असं आमिष दाखवलंय. ही तर पहिली गोष्ट. आणि मग त्यानंतर तिने नुपूरचं फूड लायसन्स कायमचं रद्द केलंय. त्याचबरोबर नुपूरला मल्हारच्या ऑफिसमधून नोकरीवरून काढून सुद्धा टाकलंय. म्हणजे नुपूरकडे तिने आता काही शिल्लक ठेवलं नाहीये. नुपूरला चावरेशी लग्न करावंच लागेल. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच देणेदार हे नुपूर आणि अन्वय या दोघांना धमकी देतात की उद्या होळी आहे आणि होळी पेटण्याआधी जर आम्हाला आमचे पैसे नाही मिळाले तर आम्ही त्याच होळीत या अन्वयला जाळू. हे ऐकून सगळ्यांना जबर धक्काच बसतो आणि हे देणेदार रागारागाने तेथून निघून जातात. नुपूर, अन्वय, आशा, मीना सगळे घाबरलेले असतात. आणि मग मीना तिची रडारड सुरू करते. अरे नालायक माणसा, असं दिवस दाखवण्यापेक्षा मला आणि माझ्या मुलीला विष देऊन मारून तरी टाक. विषाची बाटली आणून दे आम्हाला. काय जगून फायदा रे तुझा, रडक्या कुणीकडचा. असं म्हणून मीना अन्वयला दोष देते. नुपूरला वाईट वाटतं आणि नुपूर म्हणते, वहिनी असं का बोलतेस? जर घरची माणसं असं बोलली तर आपल्यामध्ये आणि बाहेरच्या माणसांमध्ये काय अंतर राहणार आहे? मीनाला खूप राग येतो आणि मीना चिडून म्हणते, ए नुपूर, गप्प बसायचं. माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या फाटक्यात आहे ना कुणी पायने टाकायचा आणि तू तर नाहीच नाही. लांब राहायचं आमच्यापासून. आणि हे सगळे ना तुझ्यामुळे होतंय. तुझ्यामुळे आम्ही या मोठ्या संकटात अडकलोय. तू जर त्या चावरेशी लग्न केलं असतं ना तर हे सगळं घडलंच नसतं. पैसे कमवायचे, त्या चावरेचं कर्ज फेडायचं म्हणून अन्वयने हा सगळा घोळ घालून ठेवलाय. या सगळ्याला तू जबाबदार आहे. आणि आता शब्द दिलाय ना की उद्या संध्याकाळपर्यंत पैसे देशील तर तो शब्द पाळायचा, हे लक्षात ठेव. असं म्हणून मीना अन्वयच्या डोक्यात जोरात मारते आणि रडत बस असाच असं म्हणून तेथून निघून जाते. अन्वयला खूप वाईट वाटतं. तो रडू लागतो. नुपूर त्याच्या शेजारी बसते. पण आता काय बोलावं, काय करावं हाच प्रश्न तिला पडतो. मीना रागारागाने तिच्या रूममध्ये येते आणि म्हणते, कोणत्या क्षणाला मी या घरात आले आणि माझ्या आयुष्याचं वाटव करून घेतलं ते कळतच नाहीये. तेवढ्यात तिला एक अननोन नंबरवरून कॉल येतो आणि कोणाचा फोन आलाय असा विचार करून ती फोन उचलते. आणि तेवढ्यात समोरून तिला कुणीतरी काही सांगतं. त्यामुळे मीनाला जबर धक्काच बसतो. तर इकडे मल्हार त्याच्या घरी असतो आणि त्याच्या हातामध्ये काल रात्री नुपूरचा जो ओढणीचा तुकडा गाडीत अडकला होता तो असतो. आणि त्याला आठवतं की काल रात्री नुपूरची ओढणी आपल्या गाडीत अडकली होती. आणि मग जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा हा ओढणीचा तुकडा खाली पडला आणि मग त्याने हाच तुकडा आपल्या हातात ठेवलेला असतो. मल्हार विचार करतो, माझ्याकडून अजून मिस नुपूरचं किती नुकसान होणार आहे ते मला कळतच नाहीये. मी त्यांचं इतकं नुकसान का करतोय? आणि तेवढ्यात तेथे तायडी आणि तायडीची आई येते. त्यांना पाहून मल्हार हा ओढणीचा तुकडा लपवून ठेवून देतो. पण तायडी हे पाहते. तायडीला समजतं मल्हारने आपल्यापासून काहीतरी लपवून ठेवलंय आणि ती मल्हारला विचारते, मल्हार काय लपवतोयस माझ्यापासून? मल्हार खोटं सांगतो, नाही तायडे, काही नाही लपवते. तर तायडी म्हणते, तुला मी किती वेळ सांगितलंय तू माझ्याशी सगळं शेअर करू शकतो, पण तू माझ्यापासून काहीतरी लपवतोय. पण मल्हार तिला काही सांगत नाही आणि म्हणतो, नाही तायडे, मी काहीच लपवत नाहीये. तायडी म्हणते, मल्हार अजूनही काल तू त्या झालेल्या गोष्टीचा विचार करतोय का? सोडून दे. झालेल्या गोष्टींचा विचार करून भविष्यात आपण नाही जगू शकत. झालं गेलं विसरून जा. चल, मी तुझ्यासाठी नाश्ता बनवलाय. हे ऐकून तायडीची आई म्हणते, तर तायडी म्हणते, तुला काय त्रास होतोय का? मल्हार म्हणतो, तायडे मला नाश्ता करायचा नाहीये. तर तायडी म्हणते, मल्हार स्वतःला अजून तू किती त्रास करून घेणार आहे? चल लवकर नाश्ता कर, रेडी हो आणि ऑफिसला जा. मल्हार सांगतो, नाही तायडे, मला ऑफिसला जाण्याची इच्छा नाहीये. आज मी ऑफिसला नाही जाणार. तायडीला तर मनातून आनंद होतो, पण ती तोंडावर म्हणते, मल्हार तू सुमती काकूंचं म्हणणं विसरलास का? सुमती काकू नेहमी म्हणायच्या की आपल्या पर्सनल आयुष्यात कितीही त्रास असला, कितीही प्रॉब्लेम असले
तरी त्याचा परिणाम आपल्या प्रोफेशनल लाईफवर नाही होऊ द्यायचा, आपल्या कामावर नाही होऊ द्यायचा. आणि तू त्यांची शिकवण विसरलास का? काल जे काही घडलं ना ते सगळं विसरून जा. धोंडे पाटलांच्या लग्नाचा विषय आता माझ्यासाठी जुना झाला आहे. तर मल्हार म्हणतो, आय एम रिअली सॉरी तायडे. काल जे सगळं झालं त्यामध्ये तुझं खूप मोठं नुकसान झालं, पण त्या मुलीचं आयुष्य वाचवणं सुद्धा खूप महत्त्वाचं होतं ना. तर तायडी मल्हारला म्हणते, जाऊ दे, सोड तो विषय, आता मी विसरून गेली आहे. तर लगेचच तायडीची आई म्हणते, पण मल्हार, तू तुझ्या तायडीचा विचार नाही केला, तिचं नुकसान होईल हा विचार नाही केला. आणि तायडी मनात विचार करते, हा फक्त त्या नुपूरचा विचार करतोय. नुपूरचा हा जो संसर्ग झालाय ना, तो संसर्ग मी लवकरच दूर करणार आहे. तर मल्हार म्हणतो, नाही तायडे, ठीक आहे, मी ऑफिसला येतोय, मी रेडी होऊन येतो, आपण बरोबर जाऊया. तर तायडी म्हणते, नाही, मला एक थोडं महत्त्वाचं काम आहे, मी तेवढं काम करते, तू पुढं हो. मल्हार म्हणतो, ठीक आहे, आणि रेडी व्हायला जातो. आणि तायडी ही तेथून जाऊ लागते. तर तायडीची आई तिला विचारते, तायडे, कुठे चाललीस तू? तायडी चिडून म्हणते, मला वाटलंच होतं तू मला अडवणार. तू स्वतःच मला शिकवलंय ना की कुणी बाहेर जात असेल तर असं टोकायचं नाही, ते काम होत नाही, आणि तू स्वतःच विसरलीस का? तू असं जाणूनबुजून करतेस का गं? तायडीची आई म्हणते, नाही नाही, जाणूनबुजून नाही करत, मी खरंच विसरले. तायडी तेथून निघून जाते. तायडीच्या आईला कळतच नाही ही माझी मुलगी असून माझ्यावरच दादागिरी का करते. आणि मग थोड्या वेळानंतर नुपूर ही अन्न प्रशासनच्या ऑफिसमध्ये येते. तेथे एक नवीनच साहेब असतात. नुपूर त्यांना विचारते, सर, मी काही दिवसांपूर्वी माझ्या फूड लायसन्ससाठी अर्ज केला होता, आता तुम्ही मला सांगू शकता का त्याचं काय झालंय? हा माणूस नुपूरला नाव विचारतो. नुपूर सावंत असं नाव सांगते. आणि हा साहेब या यादीमध्ये चेक करतो आणि नुपूरला सांगतो, सॉरी, पण तुमचं फूड लायसन्स हे कायमसाठी रद्द करण्यात आलंय. हे ऐकून नुपूरला जबर धक्काच बसतो. नुपूर विचारते, सर, हे काय बोलताय तुम्ही? तर हा साहेब सांगतो, बरोबरच बोलतोय, तुम्ही घरगामध्ये कमर्शियल नाही तर घरगुती सिलेंडर वापरलं कमर्शियल यूजसाठी, आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये हा व्यवसाय नाही करू शकत, म्हणून तुमचा परवाना हा कायमसाठी रद्द करण्यात आला आहे. नुपूर खूप दुःखी होते आणि म्हणते, साहेब, असं काय करताय? हा परवाना माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, माझं संपूर्ण कुटुंब माझ्या व्यवसायावर अवलंबून आहे, आम्ही काय खाणार, कसं जगणार, प्लीज तुम्ही असं करू नका. हा साहेब म्हणतो, माफ करा, पण मी नियमांच्या पुढे नाही जाऊ शकत, मी काहीच करू शकत नाही. असं म्हणून तो नुपूरला या फाईलमध्ये कागद दाखवतो ज्यामध्ये नुपूरचं फूड लायसन्स कायमचं रद्द झालंय. त्यामुळे नुपूर खूप दुःखी होते. आता काय करावं हेच तिला कळत नाही. ती साहेबांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते, प्लीज मला काहीतरी मदत करा ना. पण साहेब, आता तुम्ही येऊ शकता असं म्हणून नुपूरला तेथून जायला सांगतो. त्यामुळे नुपूरला धक्काच बसतो. इकडे फोनवर बोलल्यानंतर मीना एके ठिकाणी कोणाला तरी भेटायला आलेली असते आणि विचार करते, काय बाई, काय लोक आहेत, दिलेली वेळसुद्धा पाळत नाही, आता मी काय असं उन्हातच उभं राहायचं का इथे? आणि तेवढ्यात एक गाडी भरधाव वेगाने तिच्या जवळून निघून जाते आणि जोरात ब्रेक दाबते. त्यामुळे मीनाला खूप राग येतो. ती चिडून म्हणते, ए, डोळे फुटलेत का तुझे? नीट गाडी चालवता येत नाही का रे मूर्ख माणसा? आणि तेवढ्यात या गाडीतून तायडी बाहेर पडते आणि तायडी आपला चष्मा काढते. तायडीला पाहून मीना चांगलीच घाबरते आणि म्हणते, हॅलो मॅडम. तर तायडी विचारते, काय बोललीस तू? डोळ्यांबद्दल काहीतरी बोलत होतीस ना? तर मीना म्हणते, नाही नाही, काय नाही, उगाचच माझा जीव गेला असताना म्हणून मी बोलले, तसं काही नाही. तर तायडी चिडून म्हणते, कसं आहे ना, लायकीत राहायचं, जास्त बडबड करायची नाही. मीना म्हणते, हो हो हो, पण तुम्ही मला इथे का बोलवलं आहे? तर तायडी सांगते, मी ना जोपर्यंत एखादी व्यक्ती माझी फायद्याची आहे तोपर्यंत त्याला जिवंत ठेवते, आणि जेव्हा ती माझ्या फायद्याची नसते ना तेव्हा त्याला ढगात पाठवते, एवढं लक्षात ठेवायचं. मीना चांगलीच घाबरते आणि विचारते, पण तुम्ही मला इथे कशासाठी बोलवलं आहे? आणि त्याच वेळेस चावरे वकील गाडीतून खाली उतरतो. चावरेला पाहून मीनाला मोठा धक्काच बसतो आणि तायडीचा बाप गाडी चालवत असतो. हे दोघेही तायडीजवळ येऊन उभे राहतात. तर मीना विचारते, चावरे साहेब, तुम्ही इथे? आणि चावरे हा स्माईल करत असतो, कारण चावरे वकीलच या सागरिका म्हणजे तायडी आणि तायडीच्या बापाचे सगळे व्यवहार, सगळे काळे धंदे सांभाळत असतो. आणि आता त्याने सागरिकाला म्हणजे तायडीला आपलं सगळं सत्य सांगितलंय की त्याला नुपूरबरोबर लग्न करायचं आहे, म्हणूनच या सगळ्यांनी मिळून मीनाचा फायदा उचलायचा, तिची मदत घ्यायचा प्लॅन तयार केला आहे.
तर दुसरीकडे नुपूर ही सुमती निवासच्या ऑफिसमध्ये पोहोचते आणि तेथे गेल्यानंतर सुद्धा तिला तेच आठवतं. आज सकाळी गुंड घरी आले होते. त्यांनी अन्वयला धमकी दिली आहे की उद्या होळीपर्यंत जर पैसे दिले नाही तर तुला त्याच होळीत आम्ही जाळू. नुपूर विचार करते, आता मी काय करू, काहीच कळत नाहीये. मला आता फूड लायसन्स कधीच नाही मिळणार, म्हणजे मी घरून माझा व्यवसाय करू शकत नाही. ती संधी आता कायमची हातातून सुटली. मग मल्हार सरांना काही दिवस रिक्वेस्ट करू का, मी माझं काम इथूनच करू शकते का, मल्हार सर नक्की मला मदत करतील, असा विचार नुपूर करते. आणि त्याच वेळेस मल्हार हा आपल्या ऑफिसच्या स्टाफला पुढच्या इव्हेंटबद्दल काय काम करायचं ते सांगत असतो. नुपूर ही मल्हारकडे पाहते. मल्हारकडे पाहून ती खुश होते, स्माईल करते. आणि तेवढ्यात मल्हार हा सुद्धा नुपूरकडे पाहतो. पण नुपूरला पाहून त्याला धक्काच बसतो. मीच नुपूरचं आयुष्य बर्बाद केलं आहे आणि आता मी त्यांच्याकडे नाही पाहू शकत, त्यांच्या नजरेला नजर नाही देऊ शकत, असा विचार करून मल्हार हा नजर दुसरीकडे वळवतो आणि आपल्या केबिनमध्ये निघून जातो. नुपूरला समजतच नाही की मल्हारने मला पाहिलं नाही की पाहूनही न पाहिल्यासारखं केलं. मल्हार सर असे का वागताय, हाच प्रश्न नुपूरला पडतो. नुपूरला आठवतं की काल रात्री काय घडलं होतं. मल्हार तिची ओढणी गाडीत अडकून निघून गेला होता आणि त्यानंतर मंदिरात सुद्धा तो अचानक गायब झाला होता. हे सगळं नुपूरला आठवतं. मल्हार सर माझ्याशी असं का वागताय, त्यांना माझ्याशी बोलायचं नाहीये का, ते नाराज आहेत का, असाच विचार नुपूर करते. पण तिला खरं कारण काही कळत नाही. दुसरीकडे तायडी मीनाला एक फोटो दाखवते आणि हा फोटो पाहून मीना ही डोक्यालाच हात मारून घेते. अरे देवा, नुपूरचं फूड लायसन्स कायमचं रद्द झालं, आता आमचं काय होणार, आम्ही काय खाणार, आम्ही तर उपाशी मरू. आणि तेवढ्यात लगेच तायडी म्हणते, हे सगळं मीच केलंय, चावरे वकिलाने आम्हाला सगळं सांगितलंय आणि तुझ्या नवऱ्याचे उपद्व्याप सुद्धा सांगितले आहेत. त्यामुळे मीनाची बोलतीच बंद होते आणि तायडी ही मीनाला समजावून सांगते, जर तुला आमच्याकडून स्वतःचा फायदा करून घ्यायचा असेल ना, तर मी जे म्हणते तसं करावं लागेल आणि लवकरात लवकर तुझ्या नंदेचा त्या नुपूरचं लग्न चावरे वकिलांशी करून द्यावं लागेल. आणि मग लगेचच मीना विचारते, पण तुम्ही हे सगळं आमच्यासाठी का करताय. तायडी तिला उत्तर देते, कारण मला भिकाऱ्यांना भीक द्यायला आवडते. मीनाला खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते, असं काय बोलताय मॅडम. तर तायडी उत्तर देते, मग तू फक्त तुझ्या फायद्याचं पाहा ना, फालतूचे प्रश्न नको विचारू मला की हे तुम्ही कशासाठी करताय ते कशासाठी करताय. चावरे आमचाच माणूस आहे, तो माझ्या शब्दाबाहेर नाही आहे. तो तुला 1 BHK फ्लॅट देणार होता ना, मी त्याला सांगते तो तुला आता 2 BHK फ्लॅट देईल. हे ऐकून मीनाला खूप आनंद होतो आणि तायडी चावरेला विचारते, काय चावरे जमेल ना. चावरे म्हणतो, मॅडम मी काय तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का. आणि मग तायडी ही मीनाला समजावून सांगते, आता मी तुला माझा प्लॅन सांगते, मी जसं सांगेल तसं आज संध्याकाळपासून करायचं, म्हणजे तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील. मीनाला खूप आनंद होतो आणि मग मीना ही तायडीला आपला सगळा प्लॅन समजावून सांगते की आज संध्याकाळपासून नुपूरबरोबर काय काय करायचं आहे. मीना खूप खुश होते आणि तायडीला हाय फाय देऊ लागते. पण तायडी तिला स्पर्शही करू देत नाही आणि निघायला सांगते. त्यानंतर मीना आणि चावरे तेथून निघून जातात. तायडीचा बाप तायडीला विचारतो, तायडे ती नुपूर तुझ्यासमोर पाला पाचोळा सुद्धा नाहीये, मग तिच्यासाठी तू एवढं मोठं प्लॅनिंग का करतेय. तर तायडी म्हणते, बाबा तुम्हाला कळलेलं नाहीये, त्या नुपूरने ना माझा इगो हर्ट केला आहे आणि तिला मी एका सेकंदात मारून टाकू शकते, ती मरेल सुद्धा, परंतु तिने माझा इगो हर्ट केला आहे, त्यामुळे मी तिला क्षणाक्षणाला मारणार. मल्हार तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, म्हणून मी तिला समोरासमोर नाही मारू शकत, तिच्यावर समोरचा वार नाही करू शकत, परंतु यानंतर मी तिच्या पाठीत खंजीर खुपसणार, पाठीमागून वार करणार आणि जोपर्यंत तिचा जीव जात नाही ना तोपर्यंत तो खंजीर बाहेर काढणार नाही. कळलं का तुम्हाला. तायडीचा बाप हो म्हणतो. तायडी एकदम स्वॅगमध्ये चष्मा घालते आणि इकडे नुपूर ही मल्हारच्या ऑफिसमध्ये किचनमध्ये तिची कामं करत असते. तेवढ्यात कोमल तेथे येते आणि नुपूरला म्हणते, अगं नुपूर तुला माहिती आहे का, तू आणि मल्हार सर सोशल मीडियावर ट्रेंडिंगवर आहात. राजशेखर धोंडे पाटलाला धडा शिकवलेलं कपल म्हणून सगळीकडे तुमची वाहवा होतीये. परंतु नुपूरला खूप टेन्शन आलेलं असतं आणि कोमल तिला म्हणते, नुपूर येथे मी इतकी एक्सायटेड आहे आणि तू थोडी एक्साइटमेंट दाखव ना. नुपूर चिडून म्हणते, कोमल एकतरी डाळ शिजत नाहीये, काय होतंय मला काही कळतच नाहीये. कोमलला समजतं की नुपूरने गॅसच सुरू नाही केलाय
आणि ती नुपूरला विचारते, हे काय तू नवीन सुरू केलंय का? गॅस सुरू न करताच डाळ कशी शिजणार? नुपूरच्या लक्षात येतं आणि ती गॅस सुरू करते आणि फ्रीजसुद्धा नुपूरने उघडाच ठेवलेला असतो. कोमल नुपूरला विचारते, नुपूर काय झालंय सांग बरं मला. आजकाल तुझं लक्ष लागत नाहीये. अगं सगळं ठीक चाललंय ना. आता आईसुद्धा घरी परत आल्या आहेत. मल्हार सरसुद्धा तुझ्यावर खुश आहेत. आता ते वाघासारखे नाही तर माणसासारखे तुझ्याशी बोलताय. मग तू इतकी टेन्शनमध्ये का आहेस? नुपूर ही कोमलला सांगते, कोमल घरच्या पैशांच्या अडचणी संपतच नाहीये आणि आजच मला कळलंय की माझं फूड लायसन्स कायमसाठी रद्द झालंय. मला काय करावं ना कळतच नाहीये. खूप टेन्शन आलंय. कोमल नुपूरला समजावून सांगते, तू एक काम कर, मल्हार सरांना जाऊन भेट. मल्हार सर नक्कीच तुझी मदत करतील. नुपूर म्हणते, हो ना, मी सुद्धा तोच विचार करून आले होते की मल्हार सरांशी बोलावं. मल्हार सर मला नक्कीच मदत करतील. आणि तेवढ्यात तायडी तेथे येते आणि टाळ्या वाजू लागते. तायडीला पाहून नुपूर आणि कोमल खूप घाबरतात. तायडी पुढे येते आणि कोमलला विचारते, ऑफिसची सगळी कामं झालीत का? कोमल म्हणते नाही. मग तायडी विचारते, मग कामं नाही झाली आहेत तर या नुपूरने इथे काय भंडारा ठेवलाय का? कोमल म्हणते, नाही मॅडम. तायडी विचारते, अजून काही विचारू का? कोमल म्हणते नाही आणि ती तेथून घाबरून पळून जाते. आणि मग तायडी ही नुपूरला जाब विचारते, तुझी येथे येण्याची हिंमत कशी झाली? माझा एवढा मोठा इव्हेंट तू बर्बाद केला आणि निर्लज्जासारखी येथे आली आहेस. बिनलाजरी कुठली, लाज नाही का वाटत तुला? नुपूर म्हणते, मॅम मी तुम्हाला आधीच सांगितलंय त्या इव्हेंटपेक्षा त्या मुलीचं आयुष्य. तर तायडी चिडून म्हणते, एकदा लेक्चर देऊन झालंय, परत ते सेम लेक्चर मला देऊ नको. चल निघ इथून. नुपूरला जबर धक्काच बसतो आणि तायडी चिडून म्हणते, तुझ्यासारख्या मुली आहे ना मला चांगलं माहिती आहे. आता मल्हारकडे जाणार असशील, डोळ्यात पाणी आणायचं, रडायचं, भीक मागायची, म्हणजे मल्हारने डोळ्यात पाणी आणून तुला भीक दिलीस म्हणून समज. तुझ्यासारख्या मुली आहे ना. तेवढ्यात तायडीला एक नासकं फळ दिसतं. तायडी हे नासकं फळ हातात घेते आणि म्हणते, हे जे नासकं फळ आहे ना तुझ्यासारख्या मुलींसारखं असतं ते. आणि अशा नासक्या फळांनी फ्रीजमध्ये जाण्याची स्वप्न पाहू नये. त्यांची जागा ही कचरा कुंडीतच असते. असं म्हणून तायडी हे नासकं फळ कचरा कुंडीत फेकून देते आणि नुपूरला बोट दाखवून म्हणते, तुझ्यासारख्या मुलींची लायकी दाखवायला ना मला खूप खूप आवडतं. चल निघ इथून. तुला कळलंच असेल मला काय म्हणायचं आहे ते. नुपूर ही चक्क स्माईल करते आणि म्हणते, थँक्यू सागरिका मॅडम. खरंच तुम्ही मला माझी लायकी दाखवून दिली आणि फक्त माझीच नाही तर तुम्ही स्वतःची सुद्धा लायकी दाखवून दिली. हे ऐकून तायडीला जबर धक्काच बसतो. ही चक्क मला माझी लायकी दाखवते म्हणून ती चिडते. नुपूर म्हणते, आणि तुम्ही एकदम बरोबर बोललात की कालपर्यंत ना हे फळ एकदम चांगलं होतं, परंतु आज एका नासक्या फळामुळे सगळ्या फळांना ना कीड लागली आहे. म्हणजे नुपूर ही तायडीलाच नासकं फळ म्हणत असते. त्यामुळे तायडीचा चांगला जळफळाट होतो. नुपूर म्हणते, मी आता मल्हार सरांना जाऊन भेटते. तायडीला राग येतो आणि ती चिडून विचारते, मल्हारचा काय संबंध? मी सांगितलंय ना निघायचं इथून. तर नुपूर उत्तर देते, एक तर पहिली गोष्ट, मल्हार सर हे माझे बॉस आहेत. त्यांनी मला इथे अपॉइंट केलं आहे. त्यांनी मला परमिशन दिली होती या किचनमध्ये माझा व्यवसाय करण्याची. त्यामुळे तुम्ही मला नाही सांगू शकत की येथून जा, येथून निघून जा. तुम्ही माझ्या बॉस नाही आहात. मल्हार सर माझे बॉस आहेत. त्यामुळे मला पूर्ण अधिकार आहे मल्हार सरांना विचारण्याचा की आजपासून मी येथे काम करू की नाही. असं म्हणून नुपूर तेथून निघून जाते. तायडीला खूप राग येतो. एवढं सगळं मी जुळून आणलंय आणि जर ही नुपूर मल्हारला भेटली तर मल्हार तिला इथून जाऊ देणार नाही. माझा सगळा प्लॅन फ्लॉप होईल असा विचार करून तायडी खूप चिडते आणि नुपूर ही मल्हारच्या केबिनजवळ येते. तेव्हा तिला दिसतं की मल्हार खूप चिडलेला आहे. क्षणभर ती विचार करते जाऊ की नाही, परंतु जाणं गरजेचं आहे असा विचार करून ती केबिनमध्ये जाऊ लागते. तेवढ्यात दीप बाहेर येतो आणि नुपूर दीपला म्हणते, गुड मॉर्निंग, मला मल्हार सरांशी थोडं बोलायचं आहे. तर दीप म्हणतो, ठीक आहे, मी मल्हारला विचारून येतो. नुपूरला काही कळतच नाही. मल्हार आतमध्ये जातो आणि मल्हार हा आधीपासूनच खूप चिडलेला असतो. दीप त्याला विचारतो, बाहेर नुपूर आली आहे, तिला तुझ्याशी बोलायचं आहे. मल्हारला खूप वाईट वाटतं, कारण मीच नुपूरचं आयुष्य बर्बाद केलं आहे आणि त्यांच्या डोळ्याला डोळ्या द्यायची माझी हिंमत नाही आहे, नजरेला नजर द्यायची माझी हिंमत नाही आहे. मी त्यांनाशी काय बोलू असा विचार करून तो दीपला सांगतो, त्यांना सांग आता मला वेळ नाही आहे, एकतर मीटिंग आहे किंवा प्रेझेंटेशन तयार करायचं आहे, असं काहीही कारण दे, मी त्यांना नाही भेटू शकत.
दीपला सुद्धा आश्चर्य वाटतं, पण मल्हार त्याचं काहीच ऐकून घेत नाही आणि आपल्या जागेवर जाऊन बसतो. आणि मग दीप हा केबिन बाहेर येतो आणि नुपूरला सांगतो की मल्हार म्हणालाय त्याला एक महत्त्वाची मीटिंग आहे, त्यामुळे तो सध्या तुला भेटू शकत नाही. हे सगळं तायडी ऐकत असते. मल्हारला खूप वाईट वाटतं की नुपूरला त्याला भेटायचं आहे आणि नुपूरला तो भेटूसुद्धा शकत नाही आहे. तेव्हा नुपूर ही दीपला म्हणते, मला फक्त त्यांना एक निरोप द्यायचा होता. आज मी सगळं माझं सामान माझ्या घरी पुन्हा एकदा शिफ्ट करते. दीपला काही कळतच नाही. तो विचारतो म्हणजे? तर नुपूर त्याला सांगते, मला सरांना एवढंच सांगायचं होतं की आजपासून मी येथे काम करणार नाही. हे ऐकून दीपला जबर धक्काच बसतो. पण मल्हार त्याच्या केबिनमध्ये असतो, त्यामुळे त्याने हे काहीच ऐकलेलं नसतं. पण नुपूरने मात्र निर्णय घेतलेला असतो की आता यानंतर ती मल्हारच्या ऑफिसमध्ये काम करणार नाही, ना स्वतःचा व्यवसाय करणार, ना हेड शेफची जबाबदारी ती येथे स्वीकारणार. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेमध्ये एकीकडे मल्हार दुःखी होऊन बसलाय, नुपूरला पैशांची अडचण आहे, आशाचा आजारपण आहे म्हणून ती सुद्धा दुःखी आहे. आणि तायडी मात्र एकानंतर एक कट कारस्थानं रचतीये. तिने नुपूरला सुद्धा ऑफिसमधून नोकरीवरून काढून टाकलंय. आणि दुसरीकडे मीना आणि चावरे वकिलाच्या मदतीने ती लवकरात लवकर चावरे वकील आणि नुपूरचं लग्न लावून देण्यासाठी प्लॅनिंग बनवतीये. म्हणजे नुपूर सगळीकडूनच अडकली आहे एवढं मात्र नक्की. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन जबरदस्त असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईशा एक पिचकारी घ्यायला जाईल, पण पिचकारी ही 200 रुपयाची असणार, त्यामुळे ती परत ठेवून देईल. तेवढ्यात मल्हार तेथे येईल आणि म्हणेल, आवडली आहे तुला, मग घे. परंतु तेवढ्यात तेथे नुपूर येणार आणि म्हणणार, नाही सर, तिला महागड्या वस्तूंची सवय लावू नका. तर मल्हार तिला म्हणेल, पण एवढ्या लहान वयात तिला तडजोड करायला नका शिकू. पण नुपूर म्हणेल, नाही सर, मी तडजोड करायला नाही शिकवते, पण आपली उडी केवढी मोठी आहे हे तर तिला कळायलाच हवं ना. तेव्हा मल्हारच्या लक्षात येईल की नुपूर आणि आशा खूप गरीब आहेत आणि तेवढ्यात त्याला कळेल की आपण तर म्हणजे आपल्यातर्फे तायडी ही दर महिन्याला काही ठराविक रक्कम ज्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट माझ्या हातून झाला त्यांच्या कुटुंबाला पाठवते. मग नुपूर आणि आशा एवढ्या गरीब कशा? आणि मग घरी आल्यावर तो तायडीला याबद्दल जाब विचारणार, तायडी, माझ्याकडून ज्या व्यक्तीचा अपघात झाला त्याला तू पैसे पाठवतेस की नाही? कोणत्या नावाने पैसे पाठवतेस? तायडीला जबर धक्काच बसणार आणि तायडी ही मल्हारसमोर कबूल करणार, मल्हार, मी पैसे पाठवतच नव्हते, हे सगळं मी तुझ्या भल्यासाठी केलं. पण मल्हार खूप चिडेल आणि म्हणेल, तायडी, तू चुकली आहेस. त्यामुळे तायडीला जबर धक्काच बसेल, कारण मल्हार हा पहिल्यांदाच तिच्या विरोधात जाऊन बोलतोय. मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे तुझ्या सोबतीने या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.